श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मुलींनी खूप हट्ट धरला होता, जास्त करून ही बघा, ही आमची शिवन्या, हिने जास्त हट्ट धरला होता. पप्पा चला, सकाळपासून मागं लागले होते, आज आहे संडे. तर साहेब म्हटले होते मला आज आराम करू द्या, पण शिवन्या काय ऐकत नव्हती. तर फायनली संध्याकाळी आम्हाला घेऊनच आली ती गार्डनला आणि थोडंसं स्नॅक्स घेतलं त्यांनी दोघींनी खाण्यासाठी, पाण्याची बॉटल घेतली आणि त्यानंतर झाले सुरू शिवन्याचे स्टंट. म्हणजे ज्या गोष्टी त्या करायच्या असतात तिच्या वयाच्या मानापेक्षाही ती जास्त, असे नाही का, वयापेक्षाही जास्त मोठ्या अशा गोष्टी ती करायला बघते. लहान होती ना, 9 महिन्याची होती वाटतं, 9 चालायलाच लागलेली होती. 9 महिन्याला लवकर चालायला लागली होती शिवन्या. 9 महिन्याची होती तर त्यावेळेस ती नाही का सरकोंडी म्हणू नको असं सगळे ऍक्टिव्हिटी करायची, सगळे नवल करायची. अरे ही एवढीशी आहे पण सगळं म्हणजे घाबरत नाही का कुठल्या गोष्टीला. तर ते तिच्या अंगामध्ये आहे. हे बघा असं माकडासारखं चढणं वगैरे, ते त्या गोष्टी तिला फार आवडतात. तनू रिस्क घ्यायला मागत नाही, तनू थोडीशी जपूनच खेळते. मग तिने तो नाच सोडला, ती आधी चढली होती तिकडे, मग तिने तो नाच सोडला तर ती आली स्लाईडमध्ये आणि मग स्लाईड खेळली तिने. सॅटर्डे संडे आला की अशी अपेक्षा शिवन्या नेहमीच करत असते, पप्पा चला ना. दर सॅटर्डे संडे असं जमत नाही, शक्य होत नाही. तरी पण ते तिची इच्छा पूर्ण करतात आणि तिची इच्छा पूर्ण करताना ते असं करतात की लगेच मुलांची इच्छा पूर्ण करायची नाही. ते ना तिला आधी रडू देतात, खूप नाही का चिडू देतात, 2 दिवस तरसू देतात आणि त्यानंतर मग तिची ती इच्छा पूर्ण करतात. ती कुठल्याही गोष्टीला ना खूप हट्टी पण आहे, त्यामुळे ते ना लगेच तिची इच्छा कधीच पूर्ण करत नाही. पण एक बाप म्हणून त्यांचं नाही का थोडंसं एक सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण की ती मी बघितलेलं आहे, तिचं थोडंसं असं चेहरा उतरला ना तर त्यांचं जीव खूप खालीवर होऊन जातो. तर असे आहेत हे. आणि त्यानंतर मुलींचं खेळून झाल्यानंतर छोटीशी भूक लागली होती, त्यांनी थोडंसं स्नॅक्स खाल्लं, पाणी पिलं आणि त्यानंतर फायनली आम्ही गार्डनमधून बाहेर आलो. गार्डनमधून बाहेर आल्यानंतर दिसते काय पाणीपुरी. इथं जास्त हट्ट माझा होता की मला पाणीपुरी खूप आवडते, तर मी पाणीपुरी थोडीशी आम्ही तिन्ही खाल्ली, यांनी नाही खाल्ली. पुढे आल्यानंतर मला थोडेसे घरातले कांदे, लसूण, बटाटे असे थोडंसं घ्यायचं होतं भाजीपाला, मग तो घेतला आम्ही भाजीपाला. आणि त्यानंतर मग त्या गार्डनमध्ये इतकं खास बसायला नव्हतं, त्यामुळे आम्ही पुन्हा मुलींना घेऊन आलेलो होतो दुसऱ्या गार्डनमध्ये. हे मला म्हणत होते तू काय पिशवी आणली, त्या पिशवीचं तोंडही उघडत नाहीये. त्यांना म्हटलं अरे जाऊ दे यार, मी नाही धरणार पिशवी. डिक्कीमध्ये तर भरपूर सामान बसून गेलो होतं, पण थोडंसं शिल्लक राहिलेले होते, त्यामुळे एका पिशवीत घेतलं आणि साहेबांनी पिशवी धरून पुढं चालत होते. आणि फायनली आम्ही बघू शकता आलेलो आहोत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये. साईबाबांच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे हे मंदिर आणि इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे, इतकं छान आहे ना, तर तुम्ही नक्की येऊन बघा. इथं पालखी सोहळ्याचं त्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे ना, इतकं छान दिसते. तिथे लाइटिंग वगैरे लावलेलं आहेत आणि मंदिर रात्रीच्या टायमिंगला इतकं छान वाटतं, तिथं ना निवांत बसून राहावं असं वाटतं. खूप सुंदर मंदिर आहे. नक्की आळंदीच्याच रस्त्याला आहे साईबाबांचं मंदिर आणि साईबाबांच्या मंदिराच्या समोर, आणि हा दृश्य आहे ना खूप सुंदर आहे. तर इथं दर्शन वगैरे आम्ही घेतलं होतं. तर इथं शिवण्याला घंटी वाजवायची होती, तर तनूला तिने उचलून घेतलं आणि दोघींचा बॉन्ड आहे ना मी तुम्हाला सांगू नाही शकत. या एकमेकींशिवाय त्यांना दोघींना अजिबात करमत नाही. फायनली त्यांनी घंटी वाजवली होती आणि आम्ही निघालो होतो. बघू शकताय त्या साईडला, माझ्या मागच्या साईडला साईबाबांचं मंदिर आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहे, नक्की या. तर फायनली आम्ही घरी आलो. घरी येताना मंचुरियन सोबत आणले, कारण की दुपारी सगळ्यांची व्यवस्थित जेवण झाली होती, त्यामुळे रात्री इतकी इच्छा नव्हती कोणाची जेवायची. मम्मी सुद्धा नाही म्हटलं, त्यांनी पण थोडेसे मंचुरियन खाल्ले. आणि त्यानंतर मग थोडंसं पीठ आहे, ज्वारीचं पीठ, मी ते थोडंसं चाळून घेतलं, भांडी वगैरे धुवून घेतली. तर असा होता छोटासा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. गुड नाईट.